नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत आहे तुमचं. आधार कार्ड सस्पेंड आणि कॅन्सल विषयी आपण बोलणार आहोत आज. आधार कार्ड सस्पेंड कशामुळे होतं? तुम्ही जर अवैध कागदपत्र दिले असतील किंवा निष्क्रिय केलं जाऊ शकतं तात्पुरतीसाठी. काही गोष्टी कसं तुम्ही गव्हर्नमेंट कधी कधी ॲक्सेप्ट करते, गव्हर्नमेंटला वाटतं की हा डुप्लिकेट आधार कार्ड, त्याच्यामुळे पण सस्पेंड होतं आधार कार्ड किंवा कॅन्सल होतं. काही गरज नाही, भेटची काही गरज नाही, कारण आपण आपल्या चॅनलमध्ये आमचं आधार कार्ड सस्पेंडशी तुम्हाला कॅन्सलशी आपण सहज सांगणार आहोत कसं सुरू करा. त्याआधी आपण सस्पेंड कशामुळे होते आणि रद्द करा कशामुळे होते तेव्हा बघू. अवैध बायोमेट्रिक अपडेट नसल्या किंवा बायोमेट्रिक जर बायोमेट्रिक केलं नसेल त्यामुळे पण सस्पेंड होतं, किंवा आधार कार्ड तुम्ही कधी म्हणजे जास्त यूज केलं नसेल त्यामुळे पण सस्पेंड होतो. हे मुख्य कारण आहे. पण काय आता गव्हर्नमेंटच्या काही म्हणण्यानुसार म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार आधार कार्ड सस्पेंड म्हणजे तुम्ही आधार कार्ड कुठे यूज करत असाल किंवा आधार कार्ड तुम्ही डुप्लिकेट वापरलं आहे कुठं, म्हणजे आधार कार्ड पहिला असून पण तुम्ही डुप्लिकेट करत असाल, दुसरं आधार कार्ड असेल त्यामुळे पण सस्पेंड होतं आधार कार्ड कधी, असं चान्सेस कमी आहेत असं सांगण्यात येत आहे. आधार कार्ड सस्पेंड झाल्यानंतर आपण काय करावं, त्याचं सोल्युशन काय आपण ह्याविषयी बोलणार आहोत. आधार कार्ड सस्पेंड झालं तर एक पहिला उपाय, याला दोनच ऑप्शन आहेत, एक तर झालं तर ठीक, नाही तर नाही, नाहीतर मग हेड ऑफिसला जावं लागतं मुंबईला. पहिला साधा उपाय म्हणजे आधार कार्ड सस्पेंड झाल्यानंतर बायोमेट्रिक अपडेट करणे. हा एक उपाय आहे, सर्वोत्तम आहे. बायोमेट्रिक अपडेट करायचं, त्याला अपडेट व्हायला 1 महिन्याचा टाईम लागतो, कारण सस्पेंड झाल्यानंतर अपडेट होण्याचा टाईम लागतो. सस्पेंड झाल्यानंतर मोबाईल नंबर लिंक करत नाही, काही नाही करायचं, फक्त बायोमेट्रिक अपडेट करायचं. ॲटोमॅटिक तो सस्पेंड झालेलं आधार कार्ड क्लिअर होईल. महिन्याभरात, महिना दीड महिन्यात क्लिअर होऊन जातं आधार कार्ड सस्पेंड असलेलं. आजचे धन्यवाद. चला.